नमस्कार मित्रांनो, मी मंगेश शेरुणकर। आज मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या विषयावरती काही माहिती देणार आहे, जे आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे। आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत आपले केस आणि केस गळती ही जवळजवळ सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहे आणि त्याबद्दल आपण सगळे त्रस्त झालेलो आहोत। एक आपल्या वयाच्या 30 वयाच्या नंतर आपली नॉर्मली केस गळती चालू होते, पण केस गळती जेव्हा चालू होते तेव्हा आपल्याला काही घरगुती टिप्स केलं ना आपण, तर त्याचं प्रमाण आपण खूप कमी करू शकतो। ते प्रमाण म्हणजे आता मी तुम्हाला सांगेन, जे माझ्या स्वतःच्या पर्सनल लाईफबद्दल तुम्हाला मी माहिती देईन की माझी केस गळती चालू झाली जेव्हा मी 30 मध्ये होतो। आज माझी केस गळती चालू होऊन 10-12 वर्ष झालेली आहे। 10-12 वर्ष होऊन सुद्धा मी ते एक्सटेंड करायला सक्सेस झालेलो आहे। एक्सटेंड आपण कसं करू शकतो, जे आपलं धुण्याची किंवा आपली जी केस धुण्याची पद्धत आहे, साबण जो आपण वापरतो ते, परत आपण केस स्वच्छ करण्यासाठी जे करतो किंवा तेल लावतो, त्याबद्दल मी तुम्हाला बोलणार। जर तुम्ही पहिला टिप्स अशी आहे ना, जर तुम्ही साबणाने केस धुत असाल तर साबणाने केस अजिबात धुवू नका। साबणाने केस धुल्याने काय होतं की त्याच्यामध्ये जे केमिकल्स असतात ना, ते केमिकल्स आपल्या केसांच्या मुळाशी जाऊन आपली मुळं लूज करतात। तसंच जर तुम्ही रोज केस धुत असाल तर तुम्ही रोज केस धुवू नका। रोज केस धुतल्याने काय होतं की पाणी लागून त्याच्या मुळांशी परत प्रॉब्लेम करायला तयार होतो। त्याचबरोबर मी सांगेन, तुम्ही तेल जर लावत असाल रोज रात्री आणि जर तेल लावून ठेवत असाल, तेल हा सगळ्यात परिणाम करणारा असतो। कारण का शेवटी कसं आपली केस जी स्काल्पवरती रोवलेली असतात, तर त्याच्या मुळांना तो त्रास व्हायला सुरुवात होतो। हळूहळू जाऊन ती मुळं लूज पडतात, त्यामुळे केस गळती चालू होते। तर तुम्हाला जर तेल लावायचं असेल तर तुम्ही आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा केस धुवायच्या आदल्या रात्री तुम्ही तेल लावून दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने धुवा। शॅम्पू पण तुम्ही हातावर घ्या, पाणी मिक्स करा आणि हलक्या हाताने ते केस धुवा। त्यामुळे काय होतं की आपण जास्त असं रब करायची गरज नाही आहे, कारण हे खूप नाजूक असतात। कारण नुसती केस एकदम असं निसर्गाने असं रोवलेले आहेत, तर त्याच्या मुळाला त्रास होईल असं काही करू नका। त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जेव्हा आपण केस धुतो आणि केस धुवून बाहेर येतो तेव्हा आपण टॉवेल घेतो आणि जोरात ती स्वच्छ लवकर होण्यासाठी आपण ती रब करतो। तर ती रब केल्याने पण तो त्रास उद्भवू शकतो। त्याचबरोबर मी तुम्हाला अजून सांगेन की तुम्ही काही मल्टीविटामिन घेऊ शकता, विटामिन डी घेऊ शकता, पण त्यासाठी तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करा। डॉक्टरशी कन्सल्ट करूनच ते घ्या। याच्याने होईल काय माहिती आहे, जे आता आपल्याला लवकर बाळनेस येतं किंवा वयाच्या अगोदर आपण टक्कल यायला सुरुवात होते, तर ती आपण एक्सटेंड करू शकतो। ह्या छोट्या गोष्टी ज्या घरगुती आहेत त्या करून मी बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे की ते घरात साबण वापरतायत, भयंकर तेल टाकतायत, रोजच्या रोज केस धुत आहेत। खरं तर असं काही करायची गरज नाही आहे। ह्या गोष्टी एकदम घरगुती आहेत। रोज तेल टाकू नका, रोज केस धुवू नका, तेल टाकू नका केसांवरती आणि शॅम्पूचा वापर करा। कुठलाही शॅम्पू चांगला घ्यायचा, हातावर मारायचा आणि तो केसाला लावायचा। आणि केस धुतल्याच्या नंतर जेव्हा आपण ती पुसतो कापडाने किंवा टॉवेलने, तर ते जोरजोरात करू नका आणि केसांमध्ये सारखे हात पण घालू नका। शेवटी हे सगळं मुळांशी संबंधित असतं आणि ते एक मग निघायला सुरुवात होते आणि ते टक्कल पडायला सुरुवात होते। तर हे खूप महत्त्वाचं आहे। जर करून बघा, तुमची जर केस गळती सुरू असेल तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि जर नाही जाणवलं, जर प्रमाण वाढतच राहिलं तुमचं म्हणजे तुमच्या नैसर्गिकरित्या, तर तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करा। धन्यवाद।